आहे किंवा नंबर्स जे आहे नंबरचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. नंबर्स नेमके काय आहेत, त्याचा वापर कुठे होतो हे आपण पुढे गणितामध्ये बघणारच आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. सगळ्यात आधी आहे नॅचरल नंबर किंवा ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. कशाला म्हणतो असतो आपण? तर बघा, ज्या संख्येची सुरुवात एक पासून होते त्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या किंवा मौज संख्या म्हणतो. म्हणजे एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, बरोबर. इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर. व्हॉट इज नॅचरल नंबर? Numbers that start with 1 are called natural number or countable number. 1 is the smallest natural number. Okay. मग आता बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही संख्या मोजायच्या असतील, तुम्हाला मी आधी दाखवलं होतं की हात बघा. या ठिकाणी तुम्ही जर हात बघितला तर या हाताची बोटं मोजायची असेल तर आपण कशापासून सुरुवात करतो? बोटांची सुरुवात. तर पहिलं बघा, 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आपण हे नंबर्स मोजत असतो, बरोबर. म्हणजे सर्वात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 1. 1 पासून स्टार्ट होते म्हणून यांना म्हणायचं नॅचरल नंबर किंवा काउंटेबल नंबर. ओके. बिगेस्ट नॅचरल नंबर आपल्याला सांगता येत नाही, इन्फिनिटी आहे, अनंतापर्यंत आहेत ते. ठीक आहे. पुढचा नंबर आहे होल नंबर किंवा पूर्ण संख्या. कशाला म्हणायचं? तर ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते त्यांना पूर्ण संख्या म्हणतात. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. ओके. होल नंबर, नंबर्स दॅट स्टार्ट विथ 0 आर कॉल्ड होल नंबर. 0 इज द स्मॉलेस्ट होल नंबर. आता बघा, होल नंबर किंवा पूर्ण संख्या कशाला म्हणायचं? तर बघा, ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होते. या ठिकाणी बघा, आपण नॅचरल नंबर आणि होल नंबर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? तर नॅचरल नंबरची स्टार्टिंग 1 पासून होते, तशी आपली होल नंबर जे आहे त्या होल नंबरची स्टार्टिंग कुठून होते? तर ती होती शून्यापासून. ओके. सर आवाज नीट येत नाहीये. सर आवाज आवाज येत नाहीये. बाकीच्यांना आला का माझा आवाज व्यवस्थित? हो सर. हा, मग काय अडचण नाही. बघा, आपण तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी बघा, झिरो जो आहे, झिरो कशाला, झिरो कोणत्याही नंबरची ज्यावेळेस आपण होल नंबर्स काउंटिंग करायला जातो ना, तर त्याची सुरुवात कशापासून होते? तर त्याची सुरुवात 0 पासून होते. कशापासून होते? 0 पासून. आलं का लक्षात? आणि सर, ज्या नैसर्गिक संख्या आहे ते पूर्ण संख्या आहे का? हो, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात, कारण पूर्ण संख्यांची नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. पण आपल्या होल नंबर्स मध्ये किंवा पूर्ण संख्यांमध्ये काय आहे? तुमचा झिरो पण येतो आणि सगळे नॅचरल नंबर येतात. म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकता की 0 प्लस सगळे नॅचरल नंबर असतील तर ते होल नंबर तयार होतात. आलं लक्षात? मग हे लक्षात ठेवायचं की 0 हा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे. आलं लक्षात? आणि पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या नाहीये ना? नाही, सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. का? कारण 0 त्याच्यामध्ये येत नाही. आलं लक्षात? मग तुम्हाला जर असं विचारलंय बघा, एक चिन्ह दाखवलेलं आहे बिगर दॅन आणि स्मॉलर दॅन. हे चिन्ह तुम्हाला माहिती का? बिगर दॅन आणि स्मॉलर दॅन. नॅचरल नंबर साठी एन वापरतो आणि होल नंबर साठी आपण डब्ल्यू वापरतो. तर बघा, सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर्स पेक्षा कसे असतात? बिगर असतात. कसे असतात? बिगर असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि होल नंबर मध्ये काय आहे? 0 आहे. सो त्यामुळे तो कसा आहे? नॅचरल नंबर पेक्षा होल नंबर हे स्मॉलर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा, तो म्हणजे इवन नंबर. कशाला म्हणायचं इवन नंबर किंवा समसंख्या? तर ज्या संख्यांच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा नंबर आला तर तिला समसंख्या म्हणतात. इवन नंबर इफ वन ऑफ द नंबर 0 2 4 6 8 appear at the end or in the unit place is called इवन नंबर. म्हणजे कुठलाही नंबर असेल की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही नंबर आला त्याला आपण काय म्हणणार? होल नंबर म्हणणार. आलं लक्षात? लक्षात एक सर्वांना? हो सर. हा. आता बघा, मग तुम्हाला कोणताही नंबर घेतला, तुम्हाला त्याच्यात काय बघायचं? इवन नंबर आयडेंटिफाय करण्यासाठी त्या नंबरचा युनिट प्लेस बघा. म्हणजे आता हा नंबर आहे, या नंबरच्या युनिट प्लेसला काय रे? 6 आहे, म्हणून हा नंबर कसा आहे? इवन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा नंबर बघा, 483 हा नंबर इवन नंबर आहे का? नाहीये. का नाहीये? कारण याचा युनिट प्लेस बघा काय आहे? 3 आहे. होईल का इवन नंबर? नाही होणार. अलग लक्षात. इथे काय आहे? 4 असेल तर हा नंबर इवन नंबर होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा नंबर इवन नंबर आहे का? आहे. कारण का युनिट प्लेसला काय आहे? 2 आहे. ठीक आहे. हा. त्यानंतर बघा, याच्याबद्दल आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा. काय? तर 2 इज द स्मॉलेस्ट इवन नंबर. म्हणजे काय? 2 ही सर्वात लहान काय आहे?
समसंख्या आहे. 2 इज द स्मॉलेस्ट इवन नंबर. ठीक आहे. त्यानंतर बघा ऑड नंबर किंवा विषम संख्या कशाला म्हणायचं? ऑड नंबर किंवा विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा नंबर आला तर तिला काय म्हणणार आपण? विषम संख्या म्हणणार. ठीक आहे. ऑड नंबर इफ 1 इज द number 1, 3, 5, 7, 9 appear at the end or in the unit place, it is called an odd number. So odd number लक्षात ठेवा. युनिट प्लेसला काय पाहिजे आपल्याला? 1, 3, 5, 7, 9. ठीक आहे. नंबर आहे एक्झाम्पल म्हणून 335 किंवा 6389. या नंबरची युनिट प्लेस बघा. शेवटचा नंबर बघा. इथे 5 आहे, इथे 9 आहे, इथे नंबर काय आहे? 35,637. या नंबरचा युनिट प्लेस काय आहे? 7 आहे ना? 7. आहे का? हो. अरे आहे का? नंबरला आपण काय म्हणणार? आपला काय म्हणतोय मला काहीच कळलं नाही. कोणाला अडचण होते नाही बोला बरं. फक्त त्यानेच बोला, बाकीच्यांनी नका बोलू. बोला पटकन. काय अडचण? आवाज नीट येत नाहीये. आवाज नीट येत नाहीये असं? सर आवाज क्लिअर नाही येते. मग तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे येत नसतील. आता आवाज बाकीच्या विद्यार्थ्यांना येतोय क्लिअर? बाकी विद्यार्थ्यांना जर आवाज व्यवस्थित येतोय तर याचा अर्थ काय? अडचण कोणाला आहे? तुम्हाला आहे. कळालं का? आहे की नाही? तो लक्षात ठेवा. तुम्ही रिजॉईन करून बघा किंवा तुमचं नेटवर्क चेंज करून बघा, तेव्हा आवाज येईल. असं येणार नाही. आता बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढे बघा प्राईम नंबर किंवा मूळ संख्या कशाला म्हणतात? आधी तुम्हाला काय करायचं आहे? मी जी संख्या दाखवली डेफिनेशन ते एकदा या ठिकाणी बघा. हॅलो सर. बघा आता इथे काय करायचंय? प्राईम नंबर किंवा मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर बघा ज्या संख्या फक्त 1 आणि इट सेल्फ म्हणजे एक आणि स्वतःच्या टेबल मध्ये ज्या संख्या येतात त्या नंबरला आपण म्हणणार प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. म्हणजे या ठिकाणी बघा 11 आहे. 11 कुठल्या टेबल मध्ये येतो? 1च्या आणि 11च्या टेबल मध्ये येतो, बरोबर. त्यानंतर 7 1 आणि 7च्या टेबल मध्ये येतो का नाही? तो या नंबर्सला आपण काय म्हणणार? प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. आलं का लक्षात तुम्हाला? यस. आता बघा राहिली डेफिनेशन. काय 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 राहिलेली डेफिनेशन लिहिली आहे. राहिलेली डेफिनेशन मला नाही कळलं काय म्हणते. लिहायचं बाकी लिहायची बाकी आहे, लिहून घ्या ना. बघा ज्या संख्या 1 आणि ती संख्या ऐका डेफिनेशन समजून घ्या आधी. ज्या संख्यांचे 1 आणि ती संख्या सोडून इतर कोणतेही विभाजक नसतात तिला मूळ संख्या म्हणतात. विभाजक म्हणजे काय? थोडक्यात हा 11 नंबर आहे, हा 1 आणि 11च्या टेबल मध्ये सोडून इतर कुठल्या टेबल मध्ये येतो का? तर नाही येत. म्हणून यांना काय म्हणणार आपण? तर याला म्हणणार आपण प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. ठीक आहे. यानंतर बघा इथे 7 आहे. 7 कुठल्या टेबल मध्ये येतो? 7 सुद्धा 1 आणि 7च्या टेबल मध्ये येतो. तो सोडून दुसऱ्या कुठल्या टेबल मध्ये येतो का? तर नाही येत. सो त्यामुळे त्याला आपण म्हणणार प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. ठीक आहे. इंग्लिश मध्ये डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज प्राईम नंबर? Those number which is having no other factor than the number itself and 1, so that number is called prime number. Okay, if there is a prime number, so look at the number 5. In which table 5 is occur? 5 is only occur in 1 and 5's table, so that number is called प्राईम नंबर. ओके. त्यानंतर 23 हा जो नंबर आहे हा नंबर कुठल्या टेबल मध्ये येतो? तर 23 हा 1 आणि 23 या दोनच टेबल मध्ये येतो. सो त्या नंबरला आपण काय म्हणणार? प्राईम नंबर. ओके. मग आता एक्झाम्पल म्हणून जर आपण बघितलं तर एक्झाम्पल कुठले आहेत या ठिकाणी बघा.
इथे तुम्हाला 1 to 100 पर्यंत नंबर दिलेले आहे. 1 to 100 नंबर मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 हे these are all 25 prime numbers between 1 to 100. ओके, म्हणजे या अशा संख्या आहेत की ज्या फक्त 1 ते 100 पर्यंत आहेत, पण त्या संख्या एक आणि ती संख्या स्वतः या सोडून दुसऱ्या कुठल्याही पाड्यामध्ये येत नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार, मूळ संख्या. आणि अशा या 25 संख्या आहेत. अलग लक्षात सर्वांना? ते लक्षात येते का? काय अडचण? काय अडचण? आता बघा, अशा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे देर आर 25 प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100. पाठवली नव्हती का? नाही नाही, लक्ष द्या आता. मग आता पुढे बघा, 1 ते 100 पर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देर आर टोटल 25 प्राईम नंबर. आता बघा, काही जणांच्या डेफिनेशन लिहायच्या बाकी असेल तर तुम्हाला मी पीडीएफ पाठवतो ग्रुपमध्ये. कोणी लिहायचं बाकी असेल त्यांनी नंतर लिहून घ्या, ठीक आहे? आधी समजून सांगतो फक्त. देर आर 25 प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. ओके, त्यानंतर आहे कंपोजिट नंबर. व्हॉट इज कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? तर संयुक्त संख्या म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक नंबर दिसेल, इथे समजा 6 आहे. तर हा 6 कुठल्या टेबलमध्ये येतो? तर बघा, या ठिकाणी तुम्ही जर 6 बघितला तर 6 हा फक्त 1, 2, 3 अँड 6 या टेबलमध्ये येतो. पण या नंबरचे 1 अँड 6 हे दोन फॅक्टर सोडून इतर 2 फॅक्टर आले का नाही? सो ज्या नंबरचे मोर दॅन 2 फॅक्टर असतील त्या नंबर्सला आपण म्हणणार संयुक्त कंपोजिट नंबर. म्हणजे काय, तर संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. नंबर्स दॅट हॅव मोर दॅन 2 डिवायझर और फॅक्टर्स, सो दॅट नंबर इज कॉल्ड कंपोजिट नंबर. देयर इज द नंबर इज, suppose the number is 15. In which table 15 is occur? 15 is occur first 1, 3, 5 and 15 table. So that number is called composite number. Okay, these all are composite numbers. English मध्ये सांगायचं झालं तर number that have more than 2 divisor or factor are called composite number. Okay, can you understand? समजतंय का सगळ्यांना? पुढे बघा, एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त पण नाही. 1 इज नॉट प्राईम नंबर, नॉट कंपोजिट नंबर. ओके, 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहे. देर आर टोटल 74 कंपोजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100. ओके, 4 इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. 4 ही काय आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. ओके, आता या कंपोजिट नंबर्स मध्ये बघा, तुम्हाला इथे समोर एक कंपोजिट नंबर दिले आहे. 4 to 100 मध्ये असणारे हे टोटल कंपोजिट नंबर्स आहेत. आलं लक्षात? काय अडचण आहे कोणाला? अर्थच नो. पुढे बघा, हा कोणाला समजलं नाही असं कोणी आहे का? नो सर. समजतंय सर्वांना? हो हा. सर. घाई होते का? घाई होते का ते आधी सांगा. घाई नाही होत ना? नाही सर, मला समजले नाही. नाही समजलं नाही. समृद्धी, काय समजलं नाही तुला? ओके, ईश्वरी, समृद्धी, तुम्हाला काय समजलं नाही तेवढं सांगा. काय समजलं नाही? शिकवलं ते कोणतं समजलं नाही ईश्वरी तुला? ईश्वरी, मी परत एकदा समजून सांगतो, इकडे लक्ष द्या. आपण बघितलं होतं प्राईम नंबर कशाला म्हणायचं, तर जे नंबर फक्त 1 आणि इट सेल्फ म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतः या दोनच टेबल मध्ये आले तर त्यांना म्हणायचं प्राईम नंबर. आणि कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं, की जे नंबर 1 आणि ती संख्या सोडून इतर कुठल्याही टेबल मध्ये आले तरी त्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर. ओके, मग आता यामध्ये लक्षात ठेवा की ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणत असतो.
ओके, जसं आपण इथे बघितलं होतं की बघा 6चे फॅक्टर कुठले आहे, 1 2 3 6 हे त्याचे फॅक्टर झाले. त्यानंतर बघा 8 आहे, 8चे फॅक्टर कुठले आहे, तर आपला नंबर जो आहे 1च्या टेबलमध्ये येतो 8, त्यानंतर 2च्या टेबलमध्ये येतो, त्यानंतर बघा 4च्या येतो आणि 8च्या टेबलमध्ये येतो, बरोबर. सो हे याचे फॅक्टर आहे आणि हे 2 पेक्षा जास्त आहेत म्हणून यांना आपण काय म्हणणार, कंपोजिट नंबर. आलं का लक्षात आता? हो समृद्धी, सर. कळालं का? हो सर. हा, चला आता पुढचा प्रकार बघूया. एक लक्षात ठेवा, एक ही संख्या, एक जो आहे ना, वन इज नॉट प्राईम नंबर, नॉट कंपोजिट नंबर. म्हणजे एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाहीये. का बरं? कारण तो जो आहे तो फक्त वन हा कुठल्याही टेबलमध्ये येतो का, तर नाहीये. आलं का लक्षात? तो म्हणून तो कंपोजिट पण नाही आणि प्राईम पण नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहे. देर आर टोटल 74 कंपोजिट नंबर फ्रॉम 1 to 100. आणि लक्षात ठेवा, हे जेवढं मी तुम्हाला समजून सांगितलंय हे सगळं तुम्हाला पाठ करायचं आहे. आलं का लक्षात? लर्न करून ठेवायचं. कारण ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते तुम्हाला ज्यावेळेस आपण टेस्ट घेतो त्यावेळेस तुम्हाला कळेल की डायरेक्टली प्रश्न कसे विचारले जातात. सर एक आलं का मिनिट लक्षात? खाली घ्या ना. लिहायचं बाकी आहे का? हो सर. बरं, मी तुला व्हॉट्सअपला पाठवतो मी. हा, जे लिहायचं बाकी असेल तर राहू दे, मी आधी समजून सांगतो तेवढं समजून घ्या. ठीक आहे. काय लिहायचंय, काय बाकी राहिले, डेफिनेशन बाकी का? आवाज येत नाही. सर हा बोला. आवाज येत नव्हता, बोला काय बोला नाही आता पटकन. येतोय. येतोय आवाज. ओके. बरं, आता पुढे बघायचं आपल्याला जोड मूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर. ट्विन किंवा जोड मूळ संख्या म्हणजे काय, तुम्हाला आता मूळ संख्या म्हणजे काय कळालं. मूळ संख्या किंवा प्राईम नंबर कशाला म्हणतो आपण, की असे नंबर जे फक्त वन आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात, बरोबर. वन आणि इट सेल्फ, द नंबर इज डिवाइड ओनली वन अँड इट सेल्फ. आता या नंबर्स मध्ये जर 2 चा गॅप असेल तर त्यांना म्हणायचं ट्विन प्राईम नंबर. म्हणजे कसं, तर या ठिकाणी बघा 3 आणि 5 यांच्यामध्ये 2 चा गॅप आहे का नाही, तो हे ट्विन प्राईम नंबर आहे. त्यानंतर 5 आणि 7 यांची पेअर असते. म्हणजे आपण जर नंबर इथे बघितले तर आपले असे 8 पेअर्स आहे 1 to 100 मध्ये. कुठले, तर बघा 3 5 हा एक पेअर आहे, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61 and 71 73. देर आर टोटल 8 पेअर्स. अशा ह्या किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. या संख्यांमध्ये काय आहे, ते नंबर मूळ संख्या आहे पण त्यांच्यामध्ये 2 चा गॅप पण आहे. आलं का लक्षात? हो सर. येते का लक्षात? सो त्यांना काय हो म्हणणार सर. आपण, जोड मूळ संख्या. कळालं का तुम्हाला? यस. हो सर. हो हा, सर. 1 to 100 मध्ये टोटल किती पेअर्स आहेत, 8 सर 8. 8 पेअर्स आहेत. हा, ठीक आहे. पुढचा बघा आता. आणि 1 to 100, सॉरी 100च्या पुढे आणखी 4 जोड्या, सॉरी 2 जोड्या लक्षात ठेवा. 101 आणि 103. त्यानंतर 107 109 हे सुद्धा प्राईम नंबर आहेत. ओके. हो. त्यानंतर बघा पुढे को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर. आता को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम कशाला म्हणायचं, किंवा त्याला मराठीमध्ये म्हटलं तर सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या. बघा, आपण ज्यावेळेस कुठलाही नंबर म्हणतो की याची डेफिनेशन आधी समजून घ्या, काय आहे को प्राईम नंबर, काय नेमकं रिलेटिव्ह प्राईम नंबर काय आहे, किंवा सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या कशाला म्हणायचं. तर बघा, ज्या दोन संख्या फक्त एकच्याच पाड्यात येतात त्यांना सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. टू नंबर्स दॅट हॅव वन इज ओनली वन कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर और रिलेटिव्ह प्राईम नंबर. ओके, येतंय का लक्षात? हा.
बघा पुढे आहे आपलं को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर किंवा ज्याला आपण मराठीत सहमूळ संख्या म्हणतो. को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर काय आहेत तर आता या ठिकाणी बघा तुमच्या समोर एक पेयर दिसत असेल. ही पेयर कशाची आहे एकदा समजून घ्या. इथे तुमच्या समोर एक नंबर दिसतोय. नंबर बघा काय आहे 10 आणि 11. आता 10 आणि 11 हा जो नंबर आहे हा नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो? दोघे पण बरं का. आपण 10 जर बघितला 1 त्यानंतर 2 5 10 या टेबलमध्ये काय होतो 10 येतो बरोबर. 11 हा 1 च्या टेबलमध्ये येतो 11 च्या टेबलमध्ये येतो बरोबर. पण यांचे जर आपण कॉमन फॅक्टर घेतले तर कॉमन फॅक्टर काय येणार आहे? कॉमन फॅक्टर फक्त 1च येतो बरोबर. कॉमन फॅक्टर काय येतो फक्त 1च येतो. मग आता याच्यामध्ये बघा 10 आणि 11 हा फक्त 11 च्या टेबलमध्ये येतो. सॉरी 10 आणि 11 हा फक्त 1 च्या टेबलमध्ये येतो. म्हणून त्यांना आपण काय म्हणणार तर प्राईम नंबर म्हणा. समजा यांचे जर कॉमन फॅक्टर 1 पेक्षा वेगळे असतील. कॉमन म्हणजे काय बघा हा 1 जो आहे 1 च्या टेबलमध्ये 10 पण आला आणि 11 पण आला बरोबर की नाही. दोघेही नंबर आले म्हणून याला आपण कॉमन फॅक्टर म्हणणार. आलं का लक्षात. म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो प्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या. सहमूळ म्हणजे काय की अशा संख्या की ज्या फक्त 1 च्या टेबलमध्ये येतील दोघी पण. एक नाही हा दोघी पण. त्यांच्याशिवाय त्यांचा इतर कुठलाही कॉमन फॅक्टर नसेल तर त्याला आपण म्हणणार सहमूळ किंवा परस्परमूळ संख्या. आलं का लक्षात तुम्हाला. हो सर. हो सर. सर मला समजलं नाही. काय काय हो सर. मला समजलं नाही. समजलं नाही बरं पुन्हा एकदा समजून सांगतो. लक्ष द्या. काय सांगितलं आहे की सपोज आता नंबर आहे. मला सांग हा 5 आणि 8 नंबर ते नंबर कुठल्या टेबल मध्ये सांगायचे आपण. आवाज येत नाही. सर तुमचा आवाज ब्रेक आवाज येत होतोय. नाही. सर तुमचा आवाज बाकीच्यांना ब्रेक होतोय का रे होतोय. ब्रेक? आवाज नीट नाही येते सर. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. बाकीचे ब्रेक होतोय. लक्ष द्या पुन्हा एकदा समजून सांगतो. इथे बघा आणि 8 नाही हे दोन नंबर कुठल्या टेबल मध्ये येतात ते बघा. तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की 5 जो आहे ना 5 फक्त 1 च्या टेबल मध्ये येतो आणि 5 आणि 5 बरोबर. बरोबर 8 कुठल्या टेबल मध्ये येतो 1 2 4 आणि 8 च्या टेबल मध्ये येतो बरोबर आहे की नाही. मग आता या नंबर्स मध्ये या दोघांचं कॉमन फॅक्टर कुठलं तर फक्त 1 च्या टेबल मध्ये येतात ना हे दोघे. म्हणून याला काय म्हणणार आपण तर याला म्हणणार आपण परस्पर मूळ संख्या किंवा को प्राईम नंबर. ठीक आहे. आता समजा इथे 12 आणि 17 आहे बघा. इथे पण 12 आणि 17 चे फॅक्टर किती आहे एवढे फॅक्टर आहे पण यांचा कॉमन फॅक्टर घेतला तर तो फक्त 1च येतो का नाही. आता तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये एक प्राईम नंबर घेतलाय तुम्ही. जर प्राईम नंबर नाही घेतला तर काय समजा आपण प्राईमच्या ऐवजी दुसरा नंबर घेऊ. सपोज नंबर बघा बरं का आता मी इथे नंबर घेतलाय मी 14 आणि 15. इथे बघा तुमचा 14 कुठल्या टेबल मध्ये येतो 14 1 च्या येतो 2 च्या येतो त्यानंतर 7 च्या टेबल मध्ये येतो आणि 15 च्या टेबल मध्ये येतो बरोबर. म्हणजे असं समजा की आपण 14 चे हे नातेवाईक आहे असं समजा. नातेवाईक म्हणजे काय रिलेटिव्ह आहे की ज्या टेबल मध्ये हा 14 येतो 1 च्या 2 च्या 7 च्या आणि 15 च्या बरोबर. त्यानंतर बघा तुमचा 15 कुठल्या टेबल मध्ये येतोय तर 15 येतोय 1 च्या टेबल मध्ये 3 च्या टेबल मध्ये 5 च्या टेबल मध्ये आणि 15 च्या टेबल मध्ये बरोबर. हे झाले याचे नातेवाईक. पण ह्या दोघांचेही कॉमन नातेवाईक कुठले आहे कोणता नंबर आहे की जे दोघांनाही कॉमन आहे दोघांचे टेबल मध्ये येतो. असा नंबर हे काय फक्त यांचा 1 हा असाच एक मेव नंबर आहे की ज्या टेबलमध्ये तुमचा 14 पण आलाय 1 च्या टेबलमध्ये आणि 15 पण आलाय का नाही बघा बरं. आलाय का हो सर. हो सर. आलाय ना.
मग अशा नंबर्सला आपण काय म्हणणार, तर 14 च्या अशा टेबल नंबरला मध्ये आपण 15 म्हणणार येत नाही. कोणत्या? सॉरी इथं 14 पाहिजे होतं, मी 15 लिहिलं. हा, लक्ष आलं का तुम्हाला? हो हा. हो सर हो सर तर बघा आता या ठिकाणी यांचा कॉमन फॅक्टर कुठला आहे? मग एक लक्षात ठेवा, असे कुठल्याही नंबर की जे दोन नंबर फक्त आणि फक्त 1च्या टेबलमध्ये येतील, त्यांचे कोणतेही फॅक्टर असले तरी काही फरक नाही, पण त्यांचा जर कॉमन फॅक्टर फक्त 1 असेल तर अशा नंबरला आपण काय म्हणणार, को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर. कळालं का? ज्याला मराठीत सहज परस्पर बोलतात. ठीक आहे, समजतंय का? हा, आता पुढे बघा, पुढचा प्रकार समजून घ्या. को प्राईम नंबर मध्ये भरपूर जोड्या असतात, कुठलेही नंबर तुम्ही घेऊ शकतात. आणि लक्षात ठेवा, कुठले कॉन्झिक्युटिव्ह नंबर, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, ऑर्डर मध्ये येणारे नंबर. समजा ऑर्डर कसे असतील सगळ्यांना, समजा 1 नंतर बघा 2 येतो, 3 येतो, 4 येतो, अशा ऑर्डर मध्ये येणारे सर्व नंबर हे काय असतात, को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर असतात. म्हणजे काय, जे क्रमाने येणारे नंबर असतात ना, ते क्रमाने येणारे नंबर हे काय असतात, को प्राईम किंवा सहमूळ संख्या असू शकतात. ठीक आहे, कळतंय का सगळ्यांना? हो सर त्यानंतर आता बघा, प्रश्न असा विचारला जातो की एक प्रत्येक अंक किती वेळा येतो, टाइम्स ईच डिजिट ऑक्युअर इन 1 to 100 नंबर. बघा, ज्यांनी टेस्ट दिली असेल त्यांना हा प्रश्न बऱ्याच वेळेस बघितला असेल त्यांनी. प्रश्न कसा विचारला तुम्हाला, हाऊ मेनी टाइम्स 1 इज ऑक्युअर इन 1 to 100, म्हणजे 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा लिहिला जातो. तर लक्षात ठेवा, 1 to 100 मध्ये 1 हा जो आहे तो 21 टाइम्स येतो. किती वेळा येतो? 21 टाइम्स. त्यानंतर 2 पासून 9 पर्यंत जो नंबर आहे तो येतो 20 टाइम्स. किती, म्हणजे 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा. ठीक आहे, आणि 0 जो आहे तो 11 टाइम्स येतो. किती वेळेस येतो? 11 टाइम्स. येतंय का लक्षात? आता बघा, तुम्ही मला सर कसं, तुम्हाला काही जणांना नंबर मोजून दाखवतो, आधी त्यांनी नीट समजून घ्या. हा, नंबर मोजून दाखवतो. आपण यातला कुठलाही एक नंबर घेऊ. सपोज आता हे बघा 1 to 100 पर्यंत हे नंबर आहे, आपण मोजून बघूया 9. 9 कुठल्या टेबल मध्ये येतो आपल्याला बघायचं, किती वेळेस येतो लिहिला जातो, किती टाइम्स लिहिला जातो. हा, बघा 9 इथे बघा, 1 टाइम झाला का? 1 टाइम झाला. हो त्यानंतर बघा इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. सर आवाज घेतलाय का नाही? आवाज नीट येत नाहीये. आवाज येत- हे बघा, पुन्हा एकदा सांगतो. बघा, सर, आपण हे आवाज नंबर जे येत मोजले नाहीये. ना, या नंबर मध्ये आता येतोय का? बघा बरं, बघा यामध्ये 9 जर तुम्हाला विचारलं, 1 to 100 नंबर आहेत की नाही, यामध्ये जर तुम्हाला विचारलं की 9 किती टाइम्स येतोय, 9 किती वेळा लिहिला जातोय, बरोबर. बघा आता मी तुम्हाला इथे समोर स्क्रीन दिसते, तुम्हाला हे टोटल नंबर दिसतील तुम्हाला, बरोबर. यामध्ये जर तुम्हाला विचारलं ना की 9 किती टाइम्स येतो, 9 किती वेळा लिहिला जातोय, तर काय करायचं. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी 9 येतो त्याला मी सर्कल केलेला आहे का नाही सर्कल तुमच्या समोर. या ठिकाणी बघा, नंबरवर तुम्हाला सर्कल दिसतील. सर्कल ज्या ज्या नंबरवर आहे ते नंबर काउंट करा बरं. टोटल 19 नंबर आहे, पण 99 मध्ये काय झालं, 9 जो आहे तो डबल घेतलाय बघा. सो असे 20 टाइम्स 9 राईट केला जातो. कोणताही नंबर घ्या तुम्ही, जसं मी ते 9 घेतला होता तसंच तुम्ही कुठलाही नंबर घ्या. सपोज आपण 2 घेऊन बघूया. तर 2 किती टाइम्स येतो बघा बरं. आता आपण काउंट करूया. काउंट केला तर तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे मोजल्यानंतर. बघा बरं, 2 मी सर्कल करतो, तुम्ही काउंट करा बरं कुठे कुठे येतो. या ठिकाणी बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि हे 20 असे बघा 2 जो आहे तो 20 टाइम्स आलेला आहे. आलं का लक्षात? सो असा कुठलाही नंबर घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला की 1 to 100 मध्ये टोटल किती टाइम्स येतो, लक्षात ठेवा तर टोटल 2 पासून तर 9 पर्यंत प्रत्येक नंबर हा 20 टाइम्स येणार. त्यानंतर 1 जो आहे तो 21 टाइम्स आणि 0 जो आहे तो 11 टाइम्स येणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हा, थांब रे. यानंतर बघा आता तुम्हाला बघा आता प्रश्न येतो तुम्हाला जसा हा 1 डिजिट या नंबर मध्ये बघा इथे तुम्हाला 2 डिजिट नंबर मध्ये विचारला होता. 2 डिजिट नंबर घेतला तर तुमचे कोणते नंबर कट होतात या नंबर मधून, तर या नंबर्स मधून कट होणारे नंबर आहेत हे कुठले 1 2 3 4 5 6 8 9 हे जे नंबर आहेत ते आपल्याला यातून ड्रॉप करायचे म्हणजे सोडून द्यायचे. बघा बरं का, हे नंबर आपण घेणार नाहीये. का नाही घेणार, कारण हे नंबर 1 डिजिट आहे, हे सोडून द्यायचे आणि हा 100 सोडून द्यायचा आपल्याला. आता राहिले कुठले नंबर 10 पासून तर 99 पर्यंत हे जे नंबर आहे या नंबर्स मध्ये तुम्हाला जर विचारलं की प्रत्येक नंबर किती वेळा येतो, तर यामध्ये लक्षात ठेवा 2 अंकी संख्येत 1 पासून 9 पर्यंत कोणताही नंबर घेतला तरी तो 19 टाइम्स लिहिला जातो. म्हणजे 10 to 99 पर्यंत कोणताही नंबर तुम्ही राईट करत गेले तर त्यामध्ये येणारा प्रत्येक नंबर हा 19 टाइम्स येतो. फक्त 0 जो आहे तो 9 टाइम्स लिहिला जातो. आलं का लक्षात सर्वांना? कळालंय का? येस सर. हा. असं कोणी आहे का ज्याला नाही समजलं? नो सर. समजलं? सर. बरं, आता इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला मी एक नंबर मोजून दाखवतो. सपोज आपण हा 4 घेतला, हा 4 बरोबर 19 टाइम्स येतो का बघूया बरं, बरोबर आहे का नाही. तर बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला नंबर पण राईट करून दाखवतो. हे बघा या ठिकाणी बघा 4 घेतोय आपण. 4 ज्या ठिकाणी मी त्याला सर्कल करतो तुम्ही मोजायचं. हा बघा 1 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. त्यानंतर बघा हा तुमचा 11 12 13 14 15 16 17 18 19 झाले का तुमचे 19 टाइम्स. म्हणजे बघा 4 19 वेळा येतो. असेच प्रत्येक कोणताही नंबर मोजायला घेतला तुम्ही तरी तो किती वेळेस येणार, 19 टाइम्स येणार. लक्षात ठेवा 19 वेळाच लिहिला जाणार. किती अंकी संख्येत, 2 अंकी संख्येत म्हणजे 2 डिजिट नंबर मध्ये. येतंय का लक्षात सर्वांना? सर्वांना लक्षात आलं का? हो सर. अडचण? याच्यामध्ये पण 44 डबल मग तो डबल धरायचा ना 4 त्या ठिकाणी. आलं का लक्षात? येस येते का सर. नाही? हा? त्यानंतर बघा तुमचं आता 2 डिजिट नंबर मध्ये जर समजा 0 घेतला आपण, 0 किती वेळेस येतो काउंट करा बरं. बघा आपण 0 काउंट करून बघू. 0 ची लाईन कुठे आहे या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 टाइम्स. राहील लक्षात सर्वांना? सर्वांना लक्षात राहील का? सर. आता कळालं का सर्वांना? आता सर्वांना कळालं का? येस सर. काही डाऊट कोणाला आता? नो सर. नो सर. चला मग आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो तो आधी बघूया. प्रश्न असा विचारला जातो बघा या ठिकाणी प्रश्न आहे 2 अंकी संख्येत 8 हा अंक किती वेळा येतो. हाऊ ऑफन डज द नंबर 8 अपीयर इन 2 डिजिट नंबर. आता प्रश्न विचारलाय की 8 हा अंक किती वेळा येतो. 19. मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये दिलंय. हा जो 8 आहे तो किती टाइम्स येतो, 19 टाइम्स.
19 काय असेल 19 19 टाइम टाइम किंवा 19 वेळा. 19 टाइम काही अडचण आहे का? 19 व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलंय का? 19 हा. आता बघा पुढचा प्रश्न बघा. 7 हा अंक नंबर पर्यंत किती वेळा लिहिला जातो? 7. हाऊ मेनी टाइम्स 7 इज द नंबर 1 to 100 रिटर्न. 20 टाइम्स बघा 1 to 100 मध्ये 7 किती टाइम्स येतो? 20 टाइम्स. 20 वेळा. चला आता काउंट करून बघूया. बरोबर आहे. बघा आपलं इकडे लक्ष द्या. आपला आन्सर हो तुम्ही आन्सर करेक्ट दिलाय. पण आता ते करेक्ट आहे की नाही आपण एकदा चेक करून बघूया. चेक कसं करणार? तर त्यासाठी बघा या ठिकाणी नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. अजून कुठे गेला बरं? आपण कोणत्या डिजिट मध्ये बघतोय? हा सॉरी 1 to 100 पर्यंत घेतोय ना. पुन्हा एकदा काउंट करूया नंबर आपण. 1 to हा इथे राहिले बघा. इथले नंबर राहिले होते. सो आपले टोटल नंबर किती आले? 20 टाइम्स. काउंट करून घ्या तुम्ही. एकदा सर्कल मोजू शकता म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. येते का बघा बरं सगळ्यांना लक्षात? हो सर 1 to 100 मध्ये बरोबर 20 टाइम्स आहे का? 7 सर्कल केलेले जे काय आहेत ते काउंट करून बघा जमतंय का नाही. दिसतंय का? बघा बरं. आहे ना? हा. चला आता पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तुम्हाला प्रश्न विचारला जातो की हाऊ मेनी टाइम्स टोटल नंबर किती आहे? 1 ते 100. जर तुम्हाला नंबर मोजायला सांगितले प्रत्येकी तर 1 डिजिट किती? तर 1 डिजिट टोटल नंबर सांगितले ना, होल नंबर सांगितले तर 10 लिहायचे आणि नॅचरल नंबर सांगितले तर फक्त 9 लिहायचे. लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकीचे आता नंबर बघा. नॅचरल नंबर जर प्रश्न आला तर 1 डिजिट नंबर सांगितले, तुम्हाला सांगितले नॅचरल नंबर किती घ्यायचे? 9. सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 1 आणि बिगेस्ट नंबर कुठला आहे? 9. ठीक आहे. 2 डिजिट विचारलं. 2 डिजिट सगळ्यात बिगेस्ट नंबर कुठला आहे रे? 99. आणि स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 10 आहे. आता 10 पासून 99 पर्यंत टोटल किती नंबर आहे माहिती का? तर टोटल नंबर आहे 90. कळलं का? हा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 3 डिजिट नंबर म्हणजे 3 अंकी एकूण किती संख्या आहे? तर 3 अंकी एकूण संख्या मोजायची असतील तर बघा 3 डिजिट टोटल नंबर आहेत 900 आणि स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे तर तो आहे 100. बिगेस्ट नंबर आहे 999. ठीक आहे. 4 डिजिट विचारलं म्हणजे 4 अंकी विचारलं तर 4 अंकीसाठी काय करायचं? तर 4 डिजिट आहे 9000 टोटल नंबर एकूण संख्या आणि त्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर किंवा लहान संख्या कुठली आहे तर ती आहे 1000. बिगेस्ट नंबर कुठला आहे? 9999. ओके. त्यानंतर बघा 5 डिजिट प्रश्न विचारला. 5 डिजिट टोटल नंबर किती आहे? सगळ्या संख्या किती? 5 अंकी. तर त्या ठिकाणी काय करायचं? तर लक्षात ठेवा 5 अंकी एकूण संख्या आहेत 90,000. सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 10,000 आणि बिगेस्ट नंबर आहे 99,999. 6 डिजिट आहे 9 लाख. स्मॉलेस्ट नंबर 1 लाख. बिगेस्ट नंबर 9,99,999. 7 डिजिट टोटल नंबर आहे 90 लाख. स्मॉलेस्ट नंबर 10 लाख. बिगेस्ट नंबर 99,99,99,999. कोणत्याही डिजिट अंकी विचारला. बिगेस्ट नंबर सांगितला की तेवढ्या टाइम्स 9 राईट करायचं. 3 डिजिट सांगितलं काय करणार? 3 टाइम्स 9 राईट करा. स्मॉलेस्ट नंबर सांगितला 1 घ्यायचा आणि 3 टाइम्स सांगितला असेल तर त्याच्या पुढे फक्त 20 राईट करायचे. ठीक आहे. आता प्रश्न बघा याच्यावर कसा विचारला जातो. प्रश्न तुम्हाला विचारताना असा विचारला जातो 5 अंकी एकूण संख्या किती? आता बघा 5 अंकी एकूण बघा आता 5 अंकी एकूण संख्या किती आहे? हाऊ मेनी टोटल 5 डिजिट नंबर्स? देर आर टोटल
5 डिजिट नंबर किती आहे? तर टोटल नंबर आहेत 90,000. बघा तुम्हाला इथे दिलेले आहे टोटल नंबर किती आहे? तर टोटल नंबर आहे 90,000. ओके. यामध्ये बघा बिगेस्ट नंबर कुठला आहे असं जर प्रश्न विचारला तुम्हाला, बिगेस्ट नंबर, तर बिगेस्ट नंबर कसा शोधणार? तर 5 डिजिट जर विचारला तर लक्षात ठेवा 99,999 टोटल नंबर आहे. आलंय का लक्षात सर्वांना? हो सर. काय अडचण? कोणाला काय अडचण यामध्ये? नाही कोणाला सर. काय अडचण नाही का? हा? सर्वांना समजलं का? सर मला नाही समजतो. नाही समजलं. बरं, कोणता प्रश्न हा नाही समजला का? 5 अंकी एकूण संख्या किती? समज बघ, 5 अंकी एकूण संख्या म्हणजे काय? 5 डिजिट टोटल नंबर करायचे की नाही? तर 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 10,000 आहे. बरोबर. बिगेस्ट नंबर कुठला आहे? 99,999 आहे का नाही? मग आता तुला काय करायचंय? या 99,900 मधून 4 डिजिट जो बिगेस्ट नंबर आहे, 4 डिजिट बिगेस्ट नंबर कुठला आहे बरं? 4 डिजिट बिगेस्ट नंबर आहे 9,999. काय करायचा? हा त्याच्यामधून मायनस करायचा, म्हणजे हा नंबर वजा करून टाकायचा. जर तू या नंबर मधून हा नंबर मायनस केला तर तुझा नंबर कुठला असणार आहे? तर तुझा नंबर असेल 90,000. मग हे झाले टोटल तुझे जे काही 5 डिजिट नंबर आहे ते आहे टोटल 90,000. आलं का लक्षात? कळालं का आता? हो सर. हो सर. हा. येस सर. हो सर. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न तुम्हाला असा सहज प्रश्न नाही विचारत, सांगा 5 डिजिट कुठला नंबर आहे, बिगेस्ट स्मॉलेस्ट, तसा नाही प्रश्न विचारत. ते काय करतात, थोडस तुम्हाला फिरवतात. कसे फिरवतात? जर प्रश्न विचारताना ते असे विचारतात, बघा इथे प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 5 डिजिट बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर? 5 अंकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमध्ये फरक किती? काय विचारता? फरक किती किंवा काय फरक आहे? मग असा जर प्रश्न विचारला तर याच्यामध्ये करायचं काय? तर सगळ्यात महत्वाचा बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिसतोय का? 5 डिजिट टोटल बिग, तुम्हाला सगळ्यात मोठी शोधायची सगळ्यात आधी संख्या कुठली आहे ती? तर ती आहे 99,999. बरोबर. मग आता हा जो काही नंबर आहे तो कुठला आहे? सर्वात बिगेस्ट 99,999 आणि स्मॉलेस्ट कुठला आहे? तो स्मॉलेस्ट आहे 10,000. मग काय करायचं? 99,999 मधून 10,000 मायनस करायचं. जे उत्तर येणार ते उत्तर काय असेल तुमचं? त्या नंबर मधला डिफरन्स म्हणजे फरक म्हणजे काय? तर सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांची वजाबाकी किंवा त्यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर जे आन्सर येणार त्याला आपण म्हणणार डिफरन्स किंवा फरक. ओके. प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं, काय करायचं? बिगेस्ट नंबर मधूनच स्मॉलेस्ट नंबर मायनस करायचा. ठीक आहे. प्रश्न समजला का सर्वांना? हो सर. हो सर. काही अडचण आहे का याच्यामध्ये? नो सर. मग तुम्हाला मी एक प्रश्न देतो, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे. प्रश्न आहे हा तुमच्या समोर. 7 डिजिट आहे ना, इथे मी 4 डिजिट देतो. ठीक आहे. प्रश्न आहे, तुम्हाला सांगायचंय 4 डिजिट बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर मध्ये डिफरन्स किती आहे? काय प्रश्न आहे? 4 डिजिट बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर मध्ये डिफरन्स सांगायचा आहे. ठीक आहे. इथे आधी प्रश्न लिहून घ्या आणि मग उत्तर टाकलं तरी चालेल, किंवा आधी टाकलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नोटबुक मध्ये काढून ठेवा आधी, आणि मग सोडवलं तरी चालेल. 4 डिजिट सगळ्यात आधी काय करायचं? बिगेस्ट नंबर काढायचा, म्हणजे सर्वात मोठी 4 अंकी संख्या. सर मी उत्तर पाठवलं. बर. 4 डिजिट बिगेस्ट नंबर, आधी हा फाइंड आउट करा.
कोणता आहे बरं तो नंबर? तर तो नंबर बघा 4 डिजिट आहे ना, मग आपण काय करायचं तुम्हाला सांगितलं होतं, बिगेस्ट नंबर लिहायचा असला की तेवढे टाइम्स काय करायचं? 99. बरोबर. आता काय करायचंय? आता लिहायचंय आपल्याला स्मॉलेस्ट नंबर, बरोबर? 4 अंकी सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या. सर मी उत्तर पाठवलं. हा 4 डिजिट स्मॉलेस्ट तर मे बी नंबर. बघ स्मॉलेस्ट मी नंबर पण कुठला आहे? पाठवलं. तर तो आहे 1000. बरोबर. तुम्हाला काय करायचंय मग? यांच्यामध्ये करायची सबट्रॅक्शन, म्हणजे 99,999 मायनस 1000 करायचे आहेत. यांची जर सबट्रॅक्शन केली तर तुमचं उत्तर काय आहे ना, 8999. हे जे काय उत्तर आहे यालाच आपण म्हणणार फरक किंवा डिफरन्स. कळालं का सर्वांना? हो सर. काय सर? हो सर. सर काय स्क्रीन अर्थ? थोडी इकडे घ्या. समजलं का सर्वांना? येस सर. हो दिसते सर. का स्क्रीन व्यवस्थित? हो सर. हो सर. सर थोडीशी इकडे. ठीक आहे, एकदा व्यवस्थित लिहा म्हणजे सगळ्यांना कळेल. बर, आता तुम्हाला सोडवण्यासाठी होमवर्कला मी काही प्रश्न आहे ते व्हॉट्सअपवर पाठवेल, मग तुम्ही ते सोडवा. ठीक आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबणार आहोत मग. ओके. बाय सर. बाय.